बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, की आम्ही खूप बिझी आहोत. आम्हाला कामाच्या व्यस्ततेमुळे जेवायला, तसेच पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतं. तर स्वतःच्या तब्येतीकडे किंवा स्वतःची काळजी कशी घ्यावी? तर अशा व्यक्तींना कालांतराने डायबिटीज किंवा हायपरटेन्शन सारखे आजार लागतात. कारण व्यक्ती म्हणून घरचे, डॉक्टर, नातेवाईक समजून घेऊ शकतात. परंतु शरीराला हे कारणे समजत नसतात. शरीर फक्त तुमचे शरीरासाठी केलेले प्रयत्न. मग काय करायला हवं? तर साधारणतः शरीराला झेपवतं तोपर्यंत शरीराला काहीच होत नसतं. पण दिवसेंदिवस शरीराची झीज होत असते. मग अशा वेळेस शरीराला व्याधी लागणारच आहेत आणि शरीर हे व्याधी स्वरूपातच बोलत असतं. मग त्यावरही बऱ्याच जणांचं म्हणणं असते, की आधी आपण काम करून घेऊ, पैसे कमावून घेऊ. शरीरासाठी आपण इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स तर घेतलेलेच आहेत. तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला हॉस्पिटलचं बिल देऊ शकतं, औषधांचे पैसे देऊ शकतात, पण तुम्हाला झालेला त्रास हा भरून काढू शकत नाही. तसेच तुमच्या शरीराची झालेली झीज हे भरून काढू शकत नाही. तुमच्यातला उत्साह किंवा तुमचा करण्याचा प्रयत्न हे भरून काढू शकत नाही. तर मग शरीराला काय हवं असतं? तर शरीराला स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. मग स्वतःसाठी वेळ देणे म्हणजे नेमकं काय? तर दिवसातनं कमीत कमी 40 मिनिटे सकाळी आणि 40 मिनिटे संध्याकाळी वेळ काढायला हवा. फिरायला जायला हवं. योग्य तसा आहार घ्यायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराला रिस्टोअर करण्यासाठी शांत झोप ही हवी असते. कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा कामाच्या तणामुळे आजकाल बऱ्याच जणांना झोपीचा त्रास होत असतो. कारण मेंदू हे सतत काम करत असतं. मग अशा व्यक्तींना बरेचसे आजार लागून येतात.